बोगसपणा तिथे चालला आहे. प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालला आहे तिथे कुंभमेळ्यामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीत कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू झालाय. 2024च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता स्थापन केल्यानंतरही महायुती सरकारमधील अंतर्गत कुरघोडी आणि संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. जवळपास 2.5 वर्ष होत आलं तरीही नाशिक जिल्ह्याला अधिकृत पालकमंत्री मिळालेला नाही. आता कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद पेटलाय. सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर चक्क भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजनांचा नाशिकचे पालकमंत्री म्हणून थेट उल्लेख करण्यात आला. अधिकृतपणे कोणतीही घोषणा नसताना शासकीय आणि नियोजनाच्या पुस्तिकेवर थेट गिरीश महाजनांचं नाव पालकमंत्री म्हणून छापून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आपण या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात की गिरीश महाजनांचं नाव पालकमंत्री म्हणून का छापण्यात आलं. भाजप पडद्यामागून काही खेळी करतंय का? पालकमंत्री पद कोणत्या पक्षाला मिळू शकतं? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 2029च्या निवडणुकीपर्यंत नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणारच नाहीत का? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर एका भव्य बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीदरम्यान सिंहस्थ कुंभपर्व या विशेष माहिती पुस्तिकेचं अनावरण स्वतः मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते करण्यात आलं. सुरुवातीला हा एक नियमित शासकीय कार्यक्रम वाटत होता, परंतु ही पुस्तिका जशी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या हातात पडली तसा संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला. या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. याच अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या रांगेत मंत्री गिरीश महाजन यांचाही एक मोठा आणि लक्षवेधी फोटो छापण्यात आलाय. वाद या फोटोमुळे नाही तर त्या फोटोच्या खाली अत्यंत ठळक अक्षरात छापण्यात आलेल्या अक्षरांमुळे निर्माण झालाय. गिरीश महाजनांच्या फोटोच्या खाली पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री श्री गिरीश महाजन असा थेट आणि अधिकृत उल्लेख करण्यात आलाय. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेल्या 2.5 वर्षांपासून सुटलेला नसताना आणि सध्या कोणीही अधिकृत पालकमंत्री नसताना थेट शासकीय पुस्तिकेवर महाजनांना पालकमंत्री घोषित केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा उल्लेख केवळ एका छपाईतील चूक किंवा तांत्रिक गडबड म्हटल्या जात असल्या तरी देखील हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं म्हटलं जातं. जर आपण थोडं मागं वळून पाहिलं तर राज्य सरकारनं अधिकृतपणे राज्यातील प्रलंबित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची एक यादी जाहीर केली होती. त्या यादीत भाजपच्या दबावामुळं नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटानं आक्षेप घेतल्यानं अधिकृतपणे स्थगिती द्यावी लागली होती. सध्या प्रशासकीय स्तरावर कुंभमेळ्याचं संपूर्ण नियोजन, बैठका आणि अब्जावधी रुपयांच्या निधीचं वाटप प्रत्यक्षात गिरीश महाजन यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोहळ्याच्या अधिकृत पुस्तिकेवर एवढी मोठी माहिती मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीशिवाय छापली जाणं केवळ अशक्य आहे अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे भाजपची एक सुप्त आणि पडद्यामागची मोठी राजकीय खेळी म्हणून पाहिलं जात आहे. राजकारणात याला टेस्टिंग द वॉटर्स म्हणजेच मित्रपक्षांची आणि स्थानिक जनतेची प्रतिक्रिया आजमावण्याचं तंत्र म्हटलं जातं. भाजपला हे पाहायचंय की गिरीश महाजन यांचं नाव पालकमंत्री म्हणून समोर आल्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यावर कितपत तीव्र प्रतिक्रिया देत आहेत असं म्हटलं जात आहे. शासकीय पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचं नाव पालकमंत्री म्हणून छापून आणल्यानं भाजपनं एक प्रकारे स्थानिक प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिलाय. जरी कागदावर स्थगिती असली तरी नाशिकचे खरे बॉस गिरीश महाजन हेच आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांवर भाजपचा प्रभाव वाढण्यास मदत होईल आणि भविष्यात अधिकृत नियुक्तीसाठी भाजपचा दावा आणखी मजबूत होईल अशी ही पडद्यामागची रणनीती असल्याचं बोललं जात आहे. पालकमंत्री पदाच्या वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यात शाळांमध्ये शिक्षक नाहीत, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची ऐशीतैशी झालेली असताना केवळ स्वतःची पाठ थोपटण्यासाठी आणि प्रयागराजची स्पर्धा करण्यासाठी इतका पैसा उधळण्याची गरज काय असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या पुस्तकात भ्रष्टाचाराची 2-4 पानं छापली असती तर याचा थेट फायदा कोणत्या मंत्र्यांच्या नातेवाईकांना होतोय हे जनतेसमोर आलं असतं. कुंभमेळ्यात भक्तांना ड्युटीवर लावून दुसरीकडे अखंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला आहे. बोगसपणा तिथे चालला आहे. प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालला आहे तिथे कुंभमेळ्यामध्ये आणि जवळपास 33,000 कोटी रुपयातून हे सगळे मिळून 20,000 कोटी रुपये गिळंकृत करतील. पैसा जनतेचा जाईल आणि या कुंभमेळ्यामध्ये व्यक्तींना मात्र
शुद्धीकरण किंवा पाप धुण्याच्या नावाखाली हे आपले झोळी भरतील. मला यातून आज पूर्णतः महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. शाळेमध्ये शिक्षक नाही, शाळा वर्गखोल्या नाही, शिक्षणाची ऐशी तैशी झाली आहे. तरुण रस्त्यावर उतरला आहे रोजगारासाठी. मला कळत नाही की इतका मोठा पैसा या ठिकाणी खर्च करण्याची गरज काय. ही काय स्पर्धा आहे राज्य सरकारला प्रयागराजच्या बरोबरपेक्षा त्यापेक्षा अधिक काहीतरी आम्ही करतोय, अशा प्रकारची या सरकारची भूमिका मला दिसते. पालकमंत्री पदाच्या वादावर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याची मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाही. मात्र हे खरं आहे की नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून अजून कोणाचीही नियुक्ती झालेली नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. नाही, मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये. पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही. नाशिकच्या सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचं नाव छापणं ही केवळ एक तांत्रिक चूक नसून महायुतीमधील अंतर्गत वर्चस्व वादाचा आणि आगामी अब्जावधी रुपयांच्या कुंभमेळ्याच्या श्रेयाचा हा थेट लढा आहे, अशी चर्चा आहे. 2027चा कुंभमेळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची आणि देशाची प्रतिभा ठरवणारा सोहळा असणार आहे. गिरीश महाजनांच्या अघोषित नेतृत्वाखाली हा कुंभमेळा पार पडणार हे आता जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. पण अनेकांना प्रश्न पडला आहे की नाशिक जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळणार आहे की नाही, तर याचं उत्तर आहे काही सांगता येत नाही. मागील 2.5 वर्षात नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेलं नाही. आता 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं नियोजन गिरीश महाजन करतायत. त्यामुळे नाशिकमध्ये जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी म्हणजेच 2029मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मित्रपक्षांमधील समन्वय बिघडू नये आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीतही कोणत्याही प्रकारची बंडखोरी होऊ नये म्हणून महायुतीचे वरिष्ठ नेते नाशिकच्या अधिकृत पालकमंत्र्यांची खुर्ची 2029च्या निवडणुकीपर्यंत अशीच रिकामी म्हणजेच जैसे ते ठेवण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.